जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून डिजिटल ई साक्षर होत असतानाच साखर कारखाना केंद्रातील प्राथमिक शाळा बगडद त्याच वाटचालीनं काम करत आहे. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. शाळेत नुकतेच 6 महिन्यांपूर्वी हजर झालेल्या धडपड्या गुरुजींनी प्रयत्न केले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईकडून शाळेला 2 संगणक संच आणि एक प्रिंटर मिळाले. त्यामुळे आता या शाळेतील विद्यार्थी देखील ई लर्निंगचे धडे घेऊ शकणार आहेत. बगडद शाळेतील शिक्षक समाधान शिंदे यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करूनही सुविधा शाळेत उपलब्ध करून घेतली. याचा उपयोग आता संगणक ओळख नसलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. शाळा ई साक्षर झाल्यास गुणवत्तेत वाढ होणार आहे. RBI कडून प्राप्त झालेले 2 संगणक संच आणि एक प्रिंटर स्वीकारताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाब शिंदे, उपाध्यक्ष चांदोजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद कुटे, सदस्य उद्धव शिंदे, नवनाथ कुटे, गजानन शिंदे, नवनाथ शिंदे, रामा शिंदे, सीताराम कुटे, वैजनाथ सावंत, साहेबराव सावंत, काशीनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, दिगंबर शिंदे, कामाजी शिंदे, रघुनाथ शिंदे, मारुती शिंदे, बळीराम शिंदे, युवा प्रशिक्षक मुंजाजी शिंदे, मुख्याध्यापक सुनील मणिसर, समाधान शिंदे सर उपस्थित होते. केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिवभगत सर यांनी शाळेस भेट देऊन अभिनंदन केले. नमस्कार, मी समाधान शिंदे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बगडद, केंद्र साखर कारखाना, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्याकडून आमच्या जिल्हा परिषद शाळेला 2 संगणक संच व 1 प्रिंटर मिळवून दिलेला आहे. यापूर्वी मी नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना तेथील शाळेला पण अशा प्रकारचे संगणक तेथे मिळवून दिले असल्यामुळे तेथील काही कर्मचाऱ्यांशी माझी ओळख असल्यामुळे इथल्या शाळेमध्ये सुद्धा मला हे संगणक मिळवून द्यावे असं वाटलं. त्यामुळं आम्ही त्या गोष्टीसाठी पत्रव्यवहार, ईमेल केले आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीमध्येच आम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी 2 संगणक संच आणि 1 प्रिंटर आमच्या शाळेस दिला. त्यामुळे आमच्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख नाही, त्या संगणकाची ओळख यामुळे होणार आहे. त्यामुळे आमची शाळा ई साक्षर होत असल्यामुळे साहजिकच त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे आणि याचा फायदा पुरेपूर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याबद्दल आमच्या शाळेतील सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामस्थ यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे धन्यवाद. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, हिंगोली.